हा? मोबाईल आणला नाही का? अलीकडे सर्वांनी एकदा आशीर्वाद द्यायचा. आता ग्रस्त जीवनात एकदा आणि मग दीक्षा झाली मग एकदा सवितियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी विकायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते मनसा पाणी टाकताना चष्मा काढ, घड्याळ काढून ठेवा. टाकून दे पाणी. खूप छान. या अलीकडे सर्वांनी म्हणायचं साधू साधू म्हणा साधू साधू साधू
आहे का छोटा? छोटा असेल तर निसर्गाच्या सानिध्याचे कार्यक्रम नाही तिथे बुद्धाच्या मूर्ती वगैरे करून पॉईंट सुमंगल तुम्ही दोघं जा आणि बाबासाहेबांची छोटी मूर्ती बुद्धाची छोटी मूर्ती छान आहे. त्या छोटी नाही ते आपल्या इथे ठेवली स्टेजवर ठेवली ना बाबासाहेबांची ती आणायची पलीकडे जुन्या मूर्ती. चला चला सांगितलं 10-15 चेअर घेऊया. फुलं आहेत का बघा आपले काही कालचे वगैरे फुलं वगैरे आहेत का बघा असतील तर.
आपल्या झाडाचं आहे ना फुल एक एक तिथलं ते घंटीचं फुल आहे ना ते आणायला हवं. जर नसतील फुलं तर ना चंद्रमणी रामा लोखंडे वंदामी भंते म्हणतात पूर्णातून लाईव्ह आहेत. किंवा चंद्रमणी हिरेकर साहेब श्रामणेर दीक्षा घेत आहेत. ते फोरम डिलेट सोबत आणलं का ते आणा या कांबळे सर. भीमशेर साहेबराव वेरेकर साहेब श्रामणेर दीक्षा घेत आहेत. मुख्य घेतात कांबळे साहेब. फुलं आणलेत. आणले काही इकडून लावायचे असं गोल राऊंड मध्ये लावायचे. हां हिरवे मॅट आणले का हां आणा एक काळी चेअर आणायची असते. नाही तर ते पांढरा असं ना माझं हॉलमधलं ते पांढरा असं ना स्टेजवर ठेवतो शिल्केत ते जातात. बाहेर आहे याचं नाव आहे टॉबी. बाबासाहेबाच्या पुत्र्याचं नाव टॉबी होतं ना. बघा ते कसा बसला. फोटो घे प्रदीप. हो भंतेजी हो घ्यायला त्याला माहिती नाही टायगर दीक्षा घेत आहे. क्या बात है. क्या बात है. हे फार मोठं परिवर्तन आहे आज. आजचा ऐतिहासिक दिवस आहे कारण ज्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं प्रबोधन केलं आहे आणि तेही लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढलं. तर त्याच्यामुळं म्हणजे हे ऐतिहासिक क्षण आहे प्रशिक्षण केंद्रासाठी वेरेकर साहेबाच्या जीवनातला. तर आज त्यांची दीक्षा इथं आपल्याकडे होत आहे.
त्याला कवर असतं वाटतं ना दीक्षापात्राला. घ्या फोटो. कवर भेटून जाईल तुम्हाला. आसन आणू लागतं ना आपलं पांढरं स्टेजवरचं आणलं बघा. अशी घ्या. कामाची मुकली. चल बाहेर चल चल चल. अमोल भाऊ, रवी भाऊ, देवानंद दादा, व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक साहेबराव दादा येरेकर श्यामने दीक्षा घेत आहेत. मला वाटतं म्हणते फोटो येणं फार गरजेचं आहे बरं. येते ते फोटो येत आहे. माझ्या पाठीमागे राहिले तर खूपच छान होईल. नाही हा ठीक आहे. चालेल 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 चालेल. अमोल भाऊ, व्हिडिओ शेअर करा. शशिकांत भालेराव भाऊ, शेअर करा व्हिडिओ. महेंद्र भाऊ कुलदीपके, शेअर करा. सगळेजण चेअरवर सिनियरिटीनुसार बसून. कांबळे बाबा खाली बसेल. सुनील खंदारे, व्हिडिओ शेअर करा. चेअरला वाटलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचून सहकार्य करा. शेअर करून सहकार्य करा. सुप्रसिद्ध गायक साहेबराव येरेकर यांची श्रामनेर दीक्षा पहा आपण लाईव्ह. भदंत पयाबुधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर दीक्षा घेत आहेत. तानाजी भाऊ कांबळे, व्हिडिओ शेअर करा. कुलदीप राजभोज भाऊ, व्हिडिओ शेअर करा. चेअरांना बसा म्हणते सगळे. चंदू चेअर ठेवले म्हणते ना सगळे. बसा साहेब आता. राईट गुडघे वगैरे सगळे माझ्या परत बाबा बसा. काय बसा बसा बसा. गुडघ्याचा त्रास असेल तर चेअर मागा. चेअर मागा. महेंद्र भाऊ कुलदीपके, धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. भदंत पयाबुधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध गायक साहेबराव येरेकर श्यामनेर शिबिर दीक्षा घेत आहेत. आणि 10 मिनिटं ध्यान केलेलं आहे. हां ध्यान करू आपण.
फोटो घेता का मोबाईल हा मोबाईलमध्ये फोटो घ्या फोटो घ्या मोबाईल लॉक वगैरे खोलून द्या. कॅमेरा काढून घेऊ म्हणते जा बरं. भैया मागे बंद चेअर दे ज्याला चेअर नाही तरी बसून त्याला चेअर बरोबर करा सरळ बसा. लाईव्ह चालू आहे. बघा हे सरळ सगळे व्यवस्थित बसा. सरळ बसा. छान बसा. ठीक आहे. याच्याकडे 2-3 फोटो घेता. हां नवोकास हो का सर अहम भन्ते अहम म्हणते पबजंग याचामी बजावून यायचा आम्ही द्वितीयंपी द्वितीयंती अहम भन्ते अहम म्हणते पबजंग याचामी बजावून यायचा आम्ही तृतीयंपी तृतीयंती अहम भन्ते अहम म्हणते पबजंग याचामी बजावून यायचा आम्ही ओकास एका अहम भन्ते अहम म्हणते सब दुःख सब दुःख निसरणं तिरीशरण निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरण थाय इमं इमं कासावं कासावा हेतवा अहेत्वा पब्बाजेथ पब्बाजेत मं भन्ते मग म्हणते अनुकंपं अनुकंपं उपादाय उपादाय द्वितीयंपी द्वितीयंती अहम भन्ते अहम म्हणते सब दुःख सब दुःख निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरणस्थाय इमं इमं कासावं कासावा हेतवा अहेत्वा पब्बाजेथ पब्बाजेत मं भन्ते मग म्हणते अनुकंपं अनुकंपं उपादाय उपादाय तृतीयंपी तृतीयंती अहम भन्ते अहम म्हणते सब दुःख सब दुःख निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरण इमं इमं कासावं कासावा हेतवा अहेत्वा पब्बाजेथ पब्बाजेत मं भन्ते मग म्हणते अनुकंपं अनुकंपं उपादाय. उपादाय अशी हात जोडा. अशी कोपऱ्याला कोपरी जोडा. समोर या. समोर या. समोर आता अशी जोडा. अशी जोडा असं करा असं अजून म्हणा. मी म्हणेल तसं. ओकास हो का सर अहम भन्ते अहम म्हणते सब दुःख सब दुःख निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरण थाय एतं एतं कासावं कासावं दत्वा यत्वा पब्बाजेथ पब्बाजेत मं भन्ते मग म्हणते अनुकंपं अनुकंपं उपादाय उपादाय द्वितीयंपी द्वितीयंती सब दुःख सब दुःख निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरण थाय एतं एतं कासावं कासावं दत्वा तत्वा दत्वा गत्वा पब्बाजेथ पब्बाजेत मं भन्ते मग म्हणते अनुकंपं अनुकंपं उपादाय उपादाय तृतीयंपी ततीयंपी सब दुःख सब दुःख निसरणं निसरण निब्बानस निब्बानस सच्चीकरणथाय सच्चीकरण थाय एतं एतं कासावं कासावं दत्वा तत्वा उपादाय केसा लोमा लोमा नखा नखा दंता दंता तचू
तच्चो तचो तच्चो दंता दंता नखा नखा लोमा लोमा केसा 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 लोमा लोमा नखा नखा दंता दंता तचो. तच्चो. फोटो घे. पाठीमागे सगळे पाठीमागे. एक मिनिट. ओके. ओके. एकीकडे जा. शिवर वगैरे. दूध घालू ना. त्याच्यात 200 टाकली तांदूळ सोबत. हो पण. बूट राहू द्या. बूट घालू द्या. बूट घालू द्या. नाही, 2-3 सध्या लाईव्ह प्रेक्षकांना सर्व माहिती थोडक्यात सांगा बरं बनते. आषाढी पौर्णिमेचा हा महिना अतिशय पवित्र असलेला महिना आहे. तथागत भगवान बुद्धाने आषाढी पौर्णिमेला पहिलं धम्माचं चक्र फिरवलेलं आहे. पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी प्रथम धम्माचा उपदेश केला, दुःखमुक्तीचा उपदेश केलेला आहे. पंचवर्गीय भिक्षूंची दीक्षा झाली आणि तेव्हापासून ही गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करण्यात येत असते. आज या पवित्र महिन्यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोही भीमशाहीर साहेबरावजी एरेकर प्रबोधनकार यांची आज श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे श्रामणेर पब्बजा दीक्षा या ठिकाणावर संपन्न होत आहे. कारण असे प्रबोधनकार समाजहिताचं काम करणारे जर अंगावर काशाई वस्त्र धारण करून भिक्खूचं जीवन जगत असतील, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतील तर निश्चितपणाने ही फार मोठी धम्मक्रांती या देशामध्ये होणार आहे. कारण मुळातच साहेबराव एरेकर साहेब या महाराष्ट्राला आणि देशालाही परिचित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम, जे काही रूढी परंपरा आहे जोखडातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे विचार अतिशय स्फोटक आणि प्रेरणादायी असलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचा एक प्रभाव या महाराष्ट्रामध्ये एक विद्रोही प्रबोधनकार म्हणून निश्चितपणाने राहिलेला आहे. बौद्ध भिक्खू जीवन जगत असताना बुद्धाची विचारधारा प्रत्यक्षात अंगीकार करून बौद्ध धम्माच्या नुसार आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी संकल्प त्यांनी केलेला आहे. अगोदरही त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नाही. निर्व्यसनीपणानं म्हणजे त्यांनी सतत बाबासाहेब आंबेडकरांची फुले शाहू यांची चळवळ बुद्धापासून आतापर्यंत सर्व संत महापुरुषांची जी चळवळ आहे प्रबोधनात्मक भीमबुद्ध गायनाच्या कार्यक्रमातून त्यांनी केलेली आहे. निश्चितपणानं या ठिकाणावर त्यांच्या या श्रामणेर दीक्षेनं त्यांनी भिक्खू होण्यामुळं या महाराष्ट्रामध्ये फार मोठी धम्माला एक प्रसार करण्यासाठी एक बळकटी मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी फार मोलाची मदत निश्चितपणाने होईल. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित जे होतं की बाबासाहेबांचे संकल्प होता की मी या संपूर्ण भारताला बौद्धमय करेल, तर ही बाबासाहेबांची जी संकल्पना होती बौद्ध भिक्षू निर्माण झाल्याशिवाय कदाचित ही संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही. आज बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराची नितांत देशाला विश्वाला गरज आहे. एकीकडे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरवठ्यावर हे विश्व असताना केवळ या तिसऱ्या महायुद्धाला रोखण्यासाठी बुद्धाचे विचार हे आवश्यक आहेत आणि त्याच्यासाठी भिक्षूंची निर्मिती ही काळाची गरज आहे. आज साहेबरावजी एरेकर महाराष्ट्राचे प्रबोधनकार यांच्या दीक्षेनं निश्चितपणाने खूप म्हणजे चांगलं कार्य होत राहणार आहे आणि समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या हातून म्हणजे शिवरामध्ये आल्याच्या नंतर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होईल. त्यांच्या गृहस्थी जीवनापेक्षाही शिवरामुळे त्यांना बळ मिळेल आणि त्यांनी जे या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आचरणातून आणि त्यांच्या प्रबोधनातमधून निश्चितपणाने एक समाजाला आदर्श मिळेल आणि अनेक लोकांना एक आदर्श राहतील की दीक्षा घेण्यासाठी आणि दीक्षा घेऊन
धम्माचं पालन करणं याच्यामध्ये महापुण्य आहे. कारण महापुण्य असल्याशिवाय, पुण्य असल्याशिवाय काशाई वस्त्रसुद्धा माणसाला मिळत नाही. साहेबरावजी एरेकर हे मुळातच एक महापुण्य अर्जित केलेलं व्यक्तिमत्व, नावलौकिक असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांना याचा निश्चितपणाने लाभ या ठिकाणावर होत आहे. बुद्ध धम्म संघाचं बल, बाबासाहेब आंबेडकरांचं बल, भिक्खू संघाचं बल नेहमी त्यांच्या सदैव सोबत आहेच. भिक्खू संघाचा आदर करणारे हे व्यक्तिमत्व साहेबरावजी एरेकर होते. आणि त्याच्यामुळं जे काही त्यांना आज इथं पुण्याची एक महासंधी भेटत आहे त्यांच्या पुण्यकर्मामुळेच, तर त्याचं निश्चितपणाने ते हित करतील, सार्थकी लावतील. भिक्खू संघाला एक अनमोल म्हणजे रत्न मिळाल्यासारखं एक काम झालेलं आहे साहेबरावजी एरेकर यांच्या माध्यमातून. मी त्यांच्या भावी जीवनासाठी मंगल कामना चिंतितो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, यशाचं जावं एक मंगल भावना व्यक्त करतो. शील सदाचाराची शिकवण, ही बुद्धाची शिकवण ही त्यांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसारित होईल आणि असंख्य लोकांना बळ आणि प्रेरणा मिळत राहील. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. हे चिवर घेण्याचं काय असं नियोजन ठरलं होतं का अगोदरच? त्यांच्या चित्तामध्ये म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या विचाराचं, बाबासाहेबांच्या विचाराचं जे बीज आहे हे अगोदरपासूनच रुजलेलं आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की एक डॅशिंग आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तळहातावर जीव घेऊन त्यांनी या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धाही बुद्धाचे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरलेले आहेत. तर निश्चित म्हणजे मलाही काही कल्पना तशी नव्हती. सकाळी 6 वाजता एरेकर साहेबांचा फोन आला आणि भंतेजी मी आपल्या भेटीला येऊ इच्छितो आहे. कारण मी सुद्धा बऱ्याच दिवसापासून त्यांना म्हणत होतो की एकदा तुम्ही श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याकरिता यावं. तर त्यांना काही वेळ मिळत नव्हता, कारण त्यांच्याही पाठीमागे बराचसा व्याप नेहमी सदैव राहत असतो. तर आज सकाळी 6 वाजता मला फोन केला आणि सांगितलं की मी 9 ते 10च्या दरम्यान श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगावसाठी भंतेजी आपल्या भेटीला येत आहे, आपण आहेत का? मी त्यांना सांगितलं की आपण येऊ शकता, मी आहे. आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही या सर्व परिसराची पाहणीसुद्धा केली. आणि एरेकर साहेबांनी म्हणजे जे संकल्प कदाचित त्यांच्याच मनात त्यांनी धारण करून आले होते की आपल्याला श्रामनेर दीक्षा घ्यायची आहे, त्यांनी ती इच्छा व्यक्त केली. मनस्वी मलाही मनातून आनंद झाला आणि मी त्यांना लगेच होकार दिला आणि लगेच त्यांच्या दीक्षेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणावर करण्यात आले. आता हे तर थोड्या वेळात कन्फर्मच होईल. त्यांनी तिकडूनच इच्छा करून आले होते का आपलं इथलं पवित्र वातावरण पाहून त्यांच्यात परिवर्तन झालं? नाही, बुद्धाच्या विचारानं हे सगळं विश्वच प्रभावित झालेलं आहे. त्याच्यामुळं स्व-अनुभूती ही अतिशय महत्त्वाची राहते आणि त्या स्व-अनुभूतीमधूनच कदाचित एरेकर साहेबांचं हे मन परिवर्तन झालेलं आहे. अनेक वर्षापासून त्यांचा आणि माझा जिव्हाळ्याचा संबंधही राहिलेला आहे. नेहमी आमच्या गाठीभेटी सातत्यानं म्हणजे होत राहिलेले आहेत आणि विचाराची देवाणघेवाण नेहमीच म्हणजे आमची एकमेकांची होत गेलेली आहे. आणि म्हणजे एक त्यांचं जे प्रबोधन आहे तर हे गृहस्थी जीवनात राहून सुद्धा त्यांनी हेच प्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं चित्त हे निर्मल होत गेलेलं आहे आणि बुद्ध बाबासाहेबांच्या विचारानंच प्रेरित झालेलं ते व्यक्तिमत्व आहे. आमच्यासारखे एक माध्यम म्हणजे आहेत की एक आपण इथं श्रामनेर दीक्षाभूमी निर्माण केलेली आहे. तर निश्चितपणाने हे त्यांच्याकडे खूप मोठं वैचारिक साठा आहे. त्याच्यामुळं त्यांना जास्त म्हणजे काही सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. भंतेजी, चिवर का घेतलं पाहिजे? आज जे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांना आपण या माध्यमातून माहिती देऊ. दुःखातून मुक्त होण्यासाठी काशाय वस्त्र घेणं आवश्यक आहे. गृहस्थी जीवनामध्ये राहून, कारण गृहस्थी जीवनामध्ये जसं मोराच्या पाठीमागे पिसारा असतो त्याच्यामुळं तो जास्त लांबपर्यंत उडान घेऊ शकत नाही. परंतु राजहंसाच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचा पिसारा नसल्या कारणाने तो आकाशात कितीही उंच भरारी घेऊ शकतो. कारण राजहंसाच्या पाठीमागे पिसारा नाही. तशा प्रकारे भिक्षूंच्या पाठीमागे काशाय वस्त्रधारी माणसाच्या मागे संसाराचा कुठलाच बोज नसतो. त्यामुळे तो कितीही आपली प्रगती साध्य करून घेऊ शकतो, मुक्त संचार तो करू शकतो. गृहस्थी माणसाला ती गोष्ट करणं कठीण जाते, कारण पाठीमागे संसाराचा पिसारा असल्या कारणाने. त्यामुळे भिक्खू जीवन जगणं म्हणजे निर्वाणाकडे
तत्काळ माणूस म्हणजे वाटचाल करू शकतो, त्याची मुक्ती लवकर होऊ शकते. त्यामुळे काशाय वस्त्र धारण करणं गरजेचं आहे. गृहस्थी माणसाचं जे जीवन आहे म्हणजे हे मी जेव्हा वाचतोय तर गृहस्थी माणसाचं जीवन म्हणजे हे चिखलात चालण्यासारखं आहे. एकतर म्हणजे थकलं तर खाली बसता येत नाही आणि लवकर निघून जावं तर पाय फसलेले असतात. त्याच्यामुळं गृहस्थी जीवनातून मुक्ती मिळवून काशाय वस्त्र धारण करून जीवन जगलं तर हे म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे. त्यामुळे काशाय वस्त्र धारण करणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद बंधूजी. ठीक आहे. दोन खाली बसू का नाही. इकडच्या साईड नाही नवीन असल्यामुळे असं ना. अच्छा म्हणा ओकास वंदामी भन्ते वंदामी भन्ते द्वारक येना द्वारक दत्तं सब्बं तद्वत् सर्वम् अपराधं अपराधं कमतुमे भन्ते कमतुमे भन्ते द्वितीयंपि द्वितीयंपि वंदामी भन्ते वंदामी भन्ते द्वारक येना द्वारके दत्तं सब्बं सत्तं सर्वम् अपराधं अपराधं कमतुमे भन्ते कमतुमे भन्ते तृतीयंपि तृतीयंपि वंदामी भन्ते वंदामी भन्ते द्वारक येना द्वारके दत्तं सब्बं सत्तं सर्वम् अपराधं अपराधं कमतुमे भन्ते कमतुमे भन्ते ओकाश ओकाश अहं भन्ते अहं भन्ते ईश्वरेण त्रिशरणेन सह पब्बजा सह पब्बजा दशशीलं दशशीलं धम्मं याचामि धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा अनुग्रहं कृत्वा शीलं शीलं देथमे भन्ते देतमे भन्ते द्वितीयंपि द्वितीयंपि अहं भन्ते अहं भन्ते ईश्वरेण त्रिशरणेन सह पब्बजा सह पब्बजा दशशीलं दशशीलं धम्मं याचामि धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा अनुग्रहं कृत्वा शीलं शीलं देथमे भन्ते देतमे भन्ते तृतीयंपि तृतीयंपि अहं भन्ते अहं भन्ते ईश्वरेण त्रिशरणेन सह पब्बजा सह पब्बजा दशशीलं दशशीलं धम्मं याचामि धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा अनुग्रहं कृत्वा शीलं शीलं देतमे भन्ते देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेथ अहं भन्ते. अहं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 तसं म्हणजे शब्दच मचा उच्चार करायचा लास्ट. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि.
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि आता परत बुद्धं शरणं आता अनुस्वारचा उचलला असता बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमन संपूर्णं अहं भन्ते पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि दानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि दिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि अधीनदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि ब्रह्मचर्या अब्रह्मचर्य वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुक्तावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि दुरामेरय्यमद्यपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि दूरामेरय मध्यपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना विकालभोजन वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि नच्चगीत मज्जगीत नच्चगीत नच्चगीत वादित वादित विसुकदर्शना विशुद्धदर्शना विसुकदर्शना विसुखदर्शना वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि मालागंध मालागंध विलेपनधारणा विलेपनधारणा मंडन मंडन विभूषणठाना विभूषणठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि इच्छासेना चासेना महासेना महासेना वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि जातरूप जातरूप रजत जत पटिगहना पतिगहना वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्विपब्बजादर्शशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्वा अल्पमादेन शीलं सम्पादितव्य अहं भन्ते साधु 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 पटिसंख्या पतिसंख्या योनिसो योनिसो चीवरं शिवरं पटिसेवामि पतिसेवामि नैवदवाय नवदवाय चित्तस्य चित्तस्य पटिघाताय पतिघाताय उन्नस्य उन्नस पटिघाताय पतिघाताय दंस वंश मखस मखस वातातप वाततव्य हिरोकोपीन वीरोकोपिन पटीच्छादंत पतिच्छादंत पटीच्छादंत पतिच्छादंत
कटिशंखा कटिशंखा यौनिसो योनिसो पिंडपातं पिंडपातं कटिसेवामि कटिश्रवामि नेवदवाय नेवदवाय नमदाय ब्रह्मदाय न मंदराय न मंददाय न विभूषणाय न विभूषणाय यावदेव यावदेव इमस किमस्त कायस कायस्य इत्या इत्या यापनाय यापनाय विहंसु विहंसु परकिया परकिया ब्रह्मचर्यानु ब्रह्मचर्यानं गहाय सहाय्य इति पुराणञ्च इति पुराणांच वेदनं वेदनं पटिहंकामि पतिहंकामि न वंच वेदनं न व्यंच वेदनं न उपादेशामि न उपदेशामि यात्राचने यात्राचने भविष्यति भविष्यति अनवज्यताच अन्नवज्रताच हासो आसो विहारो विहारो चाति साती एकनामकिं एकनाम सब्बे सत्था सबे अहरदित्तिका अहरतिका द्वे नामकिं द्वे नामी नामञ्च नामंच रूपञ्च रूपच तिन्ही नामकिं तिन्ही नाम तिसो वेदना किशोसो तिसो वेदना किशो वेदना चत्तारि नामकिं चत्तारी नाम चत्तारि चत्तारी हर्यसच्चानि आर्य सच्चानि पंचनामकिं पंचनामकी पंच पंच उपादान उपादान गंधा गंधा क्ष नामकिं च नाम क्ष च अजबत्तिकानि अजबत्तिकानि अयतनानि अयतनानि सप्तनामकिं सप्तनाम सप्तभुजंगा सप्तभुजंग अठनामकिं अठनामकी अर्यो कार्यो अठंगिको अठंगिको मग्गो मग्गो नवनामकिं नवनामकी नवसत्तावासा नवसत्तावाचा नवसत्तावासा नवसत्तावाचा दशनामकिं दशनाम दशांगैः दशांगी समनागतो समनागतो अर्हति अर्हति उच्यते उपध्यायो उपध्याय मे भन्ते मे भन्ते कोहि कोहि उपध्यायो उपध्याय मे भन्ते मे भन्ते कोहि कोहि उपध्यायो उपध्याय मे भन्ते मे भन्ते कोहि कोहि अशा प्रकारे त्यांची श्रावण दीक्षा झालेली आहे आणि आपण याचना केली की म्हणते मला सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी निब्बाणिक साक्षात्कारासाठी निब्बाणिक सुखासाठी माझ्यावर अनुकंपा करा, दुःखातून मुक्त होण्यासाठी मला प्रवृत्ती करा, मला दीक्षित करा आणि त्यानुसार आपल्याला दीक्षा दिलेली आहे. दसशिलाचं पालन करायचं. हळूहळू जसं जसं भिक्खू जीवनात आपला प्रवेश होईल तसं तसं 227 नियमाचं पालन करून आपण दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला बुद्ध धम्मसंघाचं बल मिळत राहावं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला सदैव बळ मिळत राहावं दुःखातून मुक्त होण्यासाठी, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अशी एक मंगल भावना व्यक्त करतो. आपलं भावी जीवन सुख समृद्धीच्या यशाचं जावं अशी एक मंगल भावना व्यक्त करून पवित्र बुद्ध वचनाने बुद्ध संघ आशीर्वाद देतो. सवितियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो मा देव भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा श्रुति भवन्तु ते. म्हणा साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं धम्मं नमामि संघं नमामि. तुमचं नाव ते संघानंद. साधु संघानंद नाही कोण संघानुभूती संघरत्ना संघभूषण. म्हणा साधू 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 साधू. आता पूर्वीचं नाव आपलं लोक झालं, आता म्हणते संघभूषण या नावाने तुम्हाला तुमची ओळख निर्माण होईल. आता तुमची पाय द्यायची त्यांना प्रणाम करा.
धन्यवाद. उभं राहिलं. मला वाटतं 2-3 दिवस तुम्ही इथंच राहिला म्हणजे तुम्हाला चिवरची प्रॅक्टिस होईल म्हणजे कसं बरं चालेल म्हणजे चिवरचा आवडता यावं है ना थोडंसं 2 दिवस कठीण जाईल तुम्हाला ते हां येस उभे राहा सगळा सांगा उभे राहा सगळे या हातात आलं. 15 मिनिट. ग्रुप फोटो घेशील तर मग नाही त्यांच्याकडे देशील थोडं थांबा वेळ या थांबा. ना, कमरेवर थांबा तुम्ही पलीकडे ये चंदू उभा राहा चंदूकडे देशील ना मग तू फोटो घे रे सेंटर बदल हो झालं. प्रदीप सगळं नैसर्गिक वातावरण आहे हा? हो म्हणते. त्याच्या सानिध्यामध्ये दीक्षा झाली हा ऐतिहासिक. व्हिडिओ करायची लॉक झालं का? एक छोटीशी picture करून दिली कॅमेरा दिला. आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे विद्रोही शायर साहेबराव एरेकर साहेब आहेत. आता गृहस्थी जीवनातलं नाव सोडून भंते बुद्ध संघभूषण त्यांचं नाव ठेवण्यात आलंय हा भंते संघभूषण आपल्यासोबत आहेत. त्यांनी सकाळी 6 वाजता भंतेजींना कॉल करून सहज भेटण्याकरिता आले होते आणि हे अचानक चिवर घेण्याचा निर्णय कसा काय झाला हे आपण जाणून घेऊया. प्रथम बुद्धाला, धम्माला आणि संघाला त्रिवार अभिवादन करतो. पूजनीय भिक्षू संघाला त्रिवार अभिवादन करतो. गेली 40 वर्षापासून सामाजिक प्रबोधनाचं काम करीत आलो. पुढील जीवनामध्ये उर्वरित जे काही आयुष्य असेल किंबहुना आता जो वर्षावासाचा जो चालू आहे कालावधी चालू आहे तो कालावधी धम्माच्या सानिध्यामध्ये भिक्षू संघाच्या सानिध्यामध्ये राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने प्रेरित होऊन आज मी पूजनीय भिक्षू भदंत पय्याबोधी यांच्या हस्ते आज मी श्रामणेर दीक्षा घेतलेली आहे आणि मला खूप एक माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण होत आहे. माझी इच्छा पूर्ण होत आहे. एक मला खूप मानसिक समाधान मिळत आहे आज असं मला वाटतं. उर्वरित पुढे मी बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाला अनुसरून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं जीवन समर्पित करत आहे. साहेब चिवर घेण्याचा निर्णय तिकडून घेऊन आले होते का इथं आल्यानंतर बदलला घेतला? नाही, माझा चिवर घेण्याचा निर्णय हा गेल्या वर्षीपासून माझ्या मनामध्ये तो सतत याचा. परंतु गेल्या वर्षी मला काही कारणास्तव नाही जमलं. पण आज सकाळी मी भंतेला फोन केला. भंते मी आपल्या भेटीसाठी येत आहे. तसा माझ्या मनामध्ये होताच तो उद्देशच होता आणि त्याच उद्देश घेऊन मी इथे आलो. पण मला वाटलं कदाचित भंते हो म्हणतील का नाही याची मला थोडी शंका होती आणि म्हणून इथे मी आल्याबरोबर ऑन दी स्पॉट भंते पुढे मी एक याचना केली की भंते मी या उद्देशाने आलो तर मला तुम्ही चिवर द्यावं आणि मला दीक्षित करावं. भंतेने फार मोठ्या आनंदाने त्याला होकार दिला आणि मलाही एवढा आनंद झाला की चला
मला भंतेनी मला दीक्षा दिली आणि मला आता उर्वरित पुढचं जे काही माझं आयुष्य आहे किंवा हा जो पिरियड आहे 3 महिन्याचा कालावधी, याच्यामध्ये मला अजून धम्माची सेवा करता येईल आणि प्रचार करता येईल. त्यामुळे मला खूप आज अतिशय माझ्या जीवनातला सोनियाचा दिवस आहे. मला खूप समाधान वाटत आहे. आज आपण पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले आहेत. महाराष्ट्रातले बौद्ध विहार पर्यटन स्थळ पाहिलेले आहेत आणि आपल्या पयाबुधी भंतेनं या नांदेड शहरामध्ये खुरगाव या ठिकाणी कसं वातावरण तयार केलेलं आहे, कसं वाटतं आपल्याला हे वातावरण पाहून? मला वाटतं तसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे वन होते, मर्गदाय वन असेल, आम्रवन असेल, त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये भिक्षू संघाला धम्माचा उपदेश करणे, भिक्षू संघाला धम्म परिवर्तन करणे, त्या काळामध्ये जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून तथागतांनी केलं, मला तीच इथे प्रचिती येत आहे की मला वाटतं हे एवढा सुंदर असा परिसर, अतिशय सुंदर अशी वृक्षवेली पूजनीय भंतेनी, भिक्षू संघानी या ठिकाणी एक धम्ममय असं वातावरण निर्माण केलं. आणि या धम्ममय वातावरणामध्ये मला वाटतं इथं आल्याबरोबरच माणसाचे जे काही विकार आहेत, माणसाचे काही राग, लोभ, मोह, माया जो काही असेल ते इथला हा परिसरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबरच मन प्रसन्न होतं. म्हणून हा जो परिसर आहे, हा परिसर अतिशय पवित्र, वंदनीय त्या भंतींच्या आणि भिक्षू संघाच्या परिसरमाने त्यांनी निर्माण केला. आणि अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये मला आज दीक्षित होता आलं, मला आज दीक्षा मिळाली. मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि खूप खूप भाग्यशाली समजतो. धम्माचा प्रचार प्रसार होण्याकरिता भिक्खू संघ वाढला पाहिजे, यासाठी सर्व उपासकांनी जास्तीत जास्त चिवर घेतलं पाहिजे. यासाठी आपलं काय आव्हान राहील? तथागत भगवान बुद्धांना जेव्हा दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा बुद्धांनाही वाटायचं की मला जरी बुद्धाची प्राप्ती झालेली असेल, खूप चांगल्या धम्माची मला अनुभूती झाली असेल, परंतु हा धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी एक सक्षम आणि सक्रिय असा भिक्षू संघ निर्माण झाला पाहिजे. कारण मी एकटा धम्माचा प्रचार करू शकणार नाही. म्हणून एक भिक्षू संघ निर्माण झाला पाहिजे. एक संघटित असा वैचारिक आणि अभ्यासू भिक्षू संघ आणि वेल क्वालिफाईड असा विद्वान भिक्षू संघ तयार झाला पाहिजे. आणि त्या भिक्षू संघाने अनेक परिसरामध्ये अनेक दूर जाऊन या पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. कारण मानवमुक्तीचा हा अतिशय सोपा आणि साधा सरळ मार्ग आहे. तो लोकांना आपण सांगितलं पाहिजे आणि त्याला दुःखमुक्तीतून आपण मुक्त केलं पाहिजे. असा हा पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रचार जास्तीत जास्त लोकांनी दीक्षित होऊन, विद्वान लोकांनी दीक्षित होऊन, अभ्यास करून, धम्माचा अभ्यास करून प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. ती काळाची गरज आहे. चिवर घेण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे आपला? चिवर घेण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की मी एक माझ्या पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून, एक सामाजिक प्रबोधनकार म्हणून जे काही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या आणि राष्ट्रमातांच्या क्रांतिमय विचाराचं जेव्हा मी प्रबोधन करत आलो, प्रचार आणि प्रसार करत आलो, तर तेही माझं कार्य समाजाच्या समाज उपयोगीच होतं. आता मला वाटलं की मला थोडंसं धम्माचं ज्ञानही मिळेल. धम्माच्या सानिध्यात राहिलो, भिक्षू संघाच्या सानिध्यात राहिलो तर माझ्या धार्मिक ज्ञानामध्ये अजून भर पडेल आणि माझं वैयक्तिक जीवन राग, द्वेष याच्यापासून मुक्त होईल, मोहापासून मुक्त होईल आणि मला एक वेगळी आगळी अशी अनुभूती माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होईल याची मला खात्री वाटली. आणि म्हणून मला आज दीक्षा घ्यावी वाटली आणि मला ते माझं स्वप्नही साकार झालं. धन्यवाद. भंते पयाबुधी आम्हा सर्वांना आणि उपासकांना काय संदेश आणि काय मार्गदर्शन आहे आपला या निमित्त आजच्या? भिक्षुनी, उपासक, उपासिका ज्याप्रमाणे बैलगाडीला 2 चाक असतात आणि ते दोन्ही चाक समान असेल तर बैलगाडी नीट व्यवस्थित चालू शकते. म्हणून जे कोणी त्यागी भिक्खुनीचं जीवन जगण्यासाठी तयार झालेले असतात किंवा जे भिक्खू बनून, श्रामणेर बनून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत,
त्यांची काळजी घेणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे. त्यांना भोजनदान देणं, त्यांना चिवरदान देणं किंवा आज म्हणजे अर्थदानसुद्धा आहे. वेगवेगळ्या विहारांची कामं चालू आहेत. आपल्याकडे सुद्धा श्रामणेर दीक्षाभूमीचं 3.5 कोटीचं काम समाजाच्या दानातून या ठिकाणावर चालू आहे. अशा ठिकाणावरही मदत करणं हे उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे. आणि आज म्हणजे महाराष्ट्राचे प्रबोधनकार भीमशाहीर गृहस्थी जीवनातले साहेबराव एरेकर साहेब हे आज प्रवर्जित झालेत. त्यांचं श्रामणेर दीक्षित नाव हे संघभूषण ठेवण्यात आलेलं आहे. संघाला एवढा प्रभावी एक व्यक्ती मिळणं म्हणजे हे अतिशय संघासाठीही गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक प्रभावी भिक्षूंची निर्मिती होणं ही काळाची गरज आहे. जर गृहस्थी जीवनातले एरेकर साहेब म्हणजे आजचे आपले आमचे संघभूषण यांची प्रेरणा घेऊन मला वाटतं या महाराष्ट्रातले अनेक लोक दीक्षित निश्चितपणानं होतील. श्रामणेर दीक्षा घेऊन भिक्खूचं जीवन जगतील, स्वकल्याण साधून घेतील, इतरांच्या कल्याणासाठी ते रात्रंदिवस झटत राहतील. त्यामुळे आजचा हा आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कोरगावचं आहे आणि एरेकर साहेबांच्या म्हणजे गृहस्थी जीवनातले एरेकर साहेब आजचे भंते संघभूषण यांच्याही जीवनातला ऐतिहासिक क्षण आहे. निश्चितपणाने या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम धम्माच्या माध्यमातून, भिक्षू संघाच्या माध्यमातून आणि बुद्ध संघभूषण यांच्या माध्यमातून होईल. त्यांचा प्रवास अगोदरच म्हणजे खूप मोठा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचा चाहता वर्ग या महाराष्ट्र देशामध्ये भरपूर मोठा आहे. त्यांना जास्त शिकवण्याचीही गरज पडणार नाही. आतापर्यंत या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रामधून जवळपास 1700-1750 श्रामणेर आणि श्रामणेरीसुद्धा प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहे. सगळ्यात मोठं आजचं यश आहे की प्रबोधनकार भीमशाहीर गृहस्थी जीवनातले एरेकर साहेब हे संघामध्ये सहभागी झालेले आहेत. बुद्धभूषण या नावाने त्यांचं नाव लौकिक निश्चितपणाने संघभूषण हे नाव म्हणजे निश्चित या महाराष्ट्राला एक दिशा देणारं ठरेल अशी या ठिकाणावर मी मंगलकामना व्यक्त करतो आणि तसा मला विश्वास सुद्धा आहे. धन्यवाद.